जोहार मंडळी, मी निकिता माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मी आज तुमच्यासोबत माझं रुटीन म्हणजेच सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रुटीन शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मी इकडे गॅसवर पाणी ठेवून दिलं होतं आंघोळीला आणि तोंड धुवून घेते म्हटलं तर पाणी एवढं थंड होतं ना की जीवच निघतो असं वाटतं। एवढं थंड पाणी सकाळ सकाळी एवढ्या थंडीमध्ये एवढं थंड पाणी हात पण भिजवायला असे वाटत नाही, पण काय करणार। तर बघा आता वाजले आहेत 5:30 आणि मी थोडा लेटच ब्लॉग स्टार्ट केला आणि मी आज बनवली आहे मेथीची भाजी। माझी भाजी बनवून झाली आहे आणि आता मला भाकरी भाजायची आहेत। तर आमचे बाबू आहे ना, तो मी उठली का त्याच्या अर्धा तासानंतर तो उठतो आणि मी इकडे भाकरी भाजायला घेतल्या होत्या तोवर आमचा सिलेंडरही संपला। तर म्हटलं चला लावून घेऊया। तर जवळपास हा माझा 1.5 महिना सिलेंडर पुरला आणि आज तो संपला आहे। तर मग दीक्षूच्या पप्पांना उठवलं आणि त्यांना ते सिलेंडर आणून लावायला सांगितलं। तर माझी भाजी झालेली होती आणि भाकरी भाजायच्या राहिल्या होत्या, तर भाकरी भाजायला घेतल्या आणि दीक्षूचे पप्पाही उठले। नंतर दीक्षूही उठली 6 वाजेपर्यंत आणि त्यांच्यासोबत बाबूही उठला होता। कधीतरीच तो लेटपर्यंत झोपून असतो, नाहीतर मग मी उठली की सोबतच उठतो आणि त्यांच्या मागे मग आपली धावपळ सकाळची खूप असते ती माहितीच। टिफिन बनवायचं, मुलांना रेडी करायचं स्कूलसाठी आणि त्याच्यातच लहान बाळ असेल तर ते उठलं तर आपलं काम किती फास्ट होतात हे तर सगळ्यांना ठाऊक असेल। तर आता बाबू उठला आहे आणि मला काहीच काम करू देत नाही आहे तो, तर मी त्याला सोबतच घेतलं, किचन ओट्यावर बसवलं आणि मी भाकरी भाजायला लागली आणि त्याला पण थोडीशी भाकरी दिली। सकाळी उठल्या त्याचं रडणं चालू असतं, म्हणजे उठला की तो असा गप्प बसत नाही, तो रडायलाच लागतो आणि त्याच्यासोबत आणि सकाळची एवढी धावपळ असते की त्याच्याशी काय करायचं तेच समजत नाही। मग त्याला सोबतच घ्यावं लागतं आणि सगळं आवरावं लागतं आणि सकाळची धावपळ खूप असल्यामुळे तो खूपच रडतो। सकाळची आवरावर केली आणि दीक्षूला स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी करायला लागले। तर तिथंही त्यांचं दोघांचं भांडण होतं सकाळी आणि मग दीक्षूला स्कूलसाठी रेडी केली, तिचे केस विंचरले, तेव्हा पण बाबू नुसता रडतो। तर सकाळी त्याला खूपच मी रडवत असते आणि ते मला चांगलं वाटत नाही, पण दुसरा ऑप्शन नाही। मी मोबाईल त्याला जास्त देत नाही, कधी दिला तर मग गाणं लावून वरती ठेवून देते आणि तो फक्त गाणे ऐकत असतो। तसं मग हातात मोबाईल जास्त बघायला वगैरे देत नाही, कधीतरीच बघतो। तर दीक्षूला स्कूलमध्ये सोडलं आहे आणि खूप थंडी असल्यामुळे हा दरवाजा मी खोलतच नाही। थोडंसं बाहेरून ऊन यायला लागलं की मगच दरवाजा खोलते आणि बाहेर बघा किती मस्त सूर्यकिरण आली आहेत। आणि हा उगवता सूर्य आपल्याला सांगतो प्रत्येक दिवस नव्याने सुरुवात करायला शिका। काल जे राहून गेलं, काल जे झालं ते आज मनावर घेऊ नका, आजचा दिवस आपलाच आहे म्हणून जगा। आणि असाच सकारात्मक विचाराने तुमचा आजचा दिवस खूप छान सुखात आनंदात जाओ। सगळ्यांना गुड मॉर्निंग। नंतर मी पसारा आवरायला लागले, तर या टेबलच्या ड्रॉवरमध्ये भरपूर पसारा पडलेला होता, ते सगळं काढलं आणि जे टाकायचं होतं ते वेगळं केलं कचरा आणि जे ठेवायचं होतं ते ठेवलं। तर बाबू पण मला इथे हेल्पिंग करत होता। तर बाहेर पण खूप थंडी असल्यामुळे मी पण मग दीक्षूच्या पप्पांचा स्वेटर घातलेला, माझा स्वेटर मी धुतलेला होता, तर मला खूपच थंडी वाजत होती, त्याच्यामुळेसाठी मग मी दीक्षूच्या पप्पांचा स्वेटर घातला आणि नंतर मी ह्या बेडरूममधल्या टेबलचा ड्रॉवर पण साफ करायला घेतला। आता साफ करायला घेतलंच तर आपलं एक काम निघालं की आपण सगळं डोक्यात येतं, तसं झालं माझं। मग ते करायला घेतलं तर म्हटलं ते पण सोबतच होऊन जाईल, असं करून मी सगळंच आवरायला लागली। हे सगळं आवरता म्हटलं आता हे दप्तर पण सगळं व्यवस्थित ठेवून देऊ, तर मी टेबल पण सगळाच आवरायला घेतला आणि औषधं खूप पडलेली होती, तर ती सगळी औषधं काढली आणि बॉक्समध्ये टाकून घेतली आणि माझे एक काम बाबू वाढवत बसलेला होता, एक ठेवते तेवढं दुसरं काढत बसलेला तो। नंतर मी झाडू मारून घेतला आणि बाबू एका ठिकाणी राहतच नव्हता, मग त्याला मी काहीतरी खेळायला देते आणि हे कामं आवरत असते। तर मी झाडू मारून घेतला आणि
झाडू मारून घेतला होता आणि आता मला पोता मारायचा होता। तर पोता मारण्यासाठी मी बाबूला बाथरूममध्ये नेऊन ठेवलं खेळायला, कारण की तो बाहेर आला तर मग म्हटलं इकडे पाय घसरून पडू शकतो। तर मी त्याला तसंच करते, बाथरूममध्ये काहीतरी देते खेळायला आणि तिथंच राहतो। याच्यावर काय सजेशन असेल तर तुम्ही नक्की मला द्या, कारण की मला खूप मदत होईल। नंतर तो पण कंटाळला, किती खेळेल असं झालेलं त्याला। असं सकाळचं रुटीन माझं एवढं धावपळीचं असतं। आज सकाळी ते टिफिनचं असतं, नंतर मग घरकामाचं आवरणं हे सगळं। तर नंतर बाबूला बाथरूममध्ये ठेवलेलं होतं, पण तो तिथं राहतच नव्हता, तो माझ्या मागे येत होता। तर मी इकडे सोफ्यावर बेडशीट लावून घेतली आणि बाबू मागेच फिरत होता। तर बेडशीट लावून घेतली आणि पंखा चालू करून आम्ही मग कपडे धुवायला लागले। आणि बघा आता इकडे मी कपडे एवढे धुवायचे आहेत माझे, तर ते सगळे कपडे धुताना कसा मस्ती करत चालला आहे तो। तर असंच असतं त्याचं डेली माझ्या कामात मदत करत असतो। नंतर आम्ही फ्रेश झालो, कपडे वगैरे धुवून ठेवले आणि दिक्षूची परीक्षा असल्यामुळे तिची आज लवकर सुट्टी होणार आहे। तर तिला आणायला आम्ही तयारी केली आणि नंतर आम्ही 10:30 पर्यंत मी कपडे वगैरे सगळे धुवून ठेवलेले होते आणि तिला घ्यायला गेलो। मग तशी दिक्षूची स्कूल जवळच असल्यामुळे ते मला बरं पडतं सोडायलाही आणि घ्यायला जायला। ते पण बाबूला पण घेऊन जाता येतं मग जवळच असल्यामुळे। नंतर आम्ही आल्यानंतर बसून थोडा नाश्ता वगैरे केला आणि मला कपडे टाकायचे होते, ते कपडे टाकायला गेले गच्चीवर। आणि दिक्षू पण स्कूलमध्ये आज टिफिन खाऊन आली नव्हती, तिला टाईमच भेटला नाही म्हणून सांगते, पेपर होता त्याच्यामुळे। तर घरी आल्यानंतर तिने नाश्ता करून घेतला। मग धुवून ठेवलेले कपडे नंतर मी गच्चीला घेऊन गेले आणि नंतर तिथं टाकलेले कपडे काढून घेतले आणि हे टाकत बसली। तर बाबू बघा तिथं कोपऱ्यातच जातो तो खेळायला आणि एक तर नळाशी जातो किंवा इथं कोपऱ्यात जाऊन खेळत असतो। तिथं जुन्या मोटारचा बोर्ड काढून ठेवलेला आहे, तिथं ते बटणं दाबायला तो सारखा तिथंच जात असतो। तर त्याला किती पकडायचं, किती आणायचं, सोडलं तरी पण तो तिथंच जातो आणि असंच असतं त्याचं गच्चीवर घेऊन गेलं की। तर मला गावाकडे एका ताईने सांगितलं होतं की तू तर आता डहाणूला राहते, चांगलं खात असेल, चांगली राहते, काय तिकडे काम नाही काय नाही, मग तुझी तब्येत काय एवढी कमी झाली? म्हणजे आधी जेव्हा स्कूल कॉलेजला होती तेव्हा तब्येत खूप मस्त होती आणि आता एवढी कमी झाली, तर उलट आता तुझी तब्येत जास्त व्हायला पाहिजे होती असं सांगते। तर म्हणजे त्यांना असं वाटतं की रूम घेऊन राहतात कुठे बाहेर, तर त्यांना काही काम नाही असं वाटतं, पण दिवसभर मुलांमध्ये आणि घरच्या कामांमध्ये दिवस कसा जातो तेच समजत नाही, ते त्यांना कसं सांगणार असं होतं माझं। तर वजन वाढावं असं मलासुद्धा वाटतं, तर तुम्हाला काही घरगुती उपाय माहीत असतील तर मला नक्की सजेस्ट करा। सगळं करता 12 वाजले होते आणि आता मी दुपारच्या स्वयंपाकाला लागली होती। तर स्वयंपाक साधासाच बनवून घेतला। आजचा ब्लॉग एवढाच। तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय।